जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीनं महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन यांच्या वतीनं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये महिला सन्मान आणि महिला सशक्तीकरणासाठी विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे जिल्हाध्यक्ष कविता शिंदे, ग्रामीण जिल्हा अध्यक्षा गीतांजली वैष्णव, नाशिक तालुका अध्यक्षा प्रियंका मुरगुटे तसेच निफाड तालुका अध्यक्षा कौसर पटेल यांच्या नेतृत्वाखाली महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांचा सत्कार, जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. गोरगरीब व गरजू महिलांना साड्यांचं वाटप करून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या महिला दिनाच्या कार्यक्रमाला महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्योती बाळासाहेब बैरागी, डॉक्टर भारती नारायण लोखंडे, ॲडव्होकेट अफरोज मोईन नवाज शेख, शिक्षिका जयश्री भगवान सोनवणे मॅडम तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसेविका आणि हजारो विवाह जुळवून अनेक कुटुंबांचे संसार सुखाचे करणाऱ्या मीनाताई सोनार या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राजेश्वरी महेंद्र शिंदे यांनी केलं. तसेच नाशिक येथे फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर व अंबरनाथ येथील समाजसेविका महिला अध्यक्षा जयश्री खैरनार तसेच अजय त्र्यंबक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बेगर व गरजू महिलांना साड्यांचं वाटप करून समाजातील वंचित महिलांना मदतीचा हात देण्यात आला. महिलांचा सन्मान, त्यांचे हक्क आणि त्यांचे सशक्तीकरण यासाठी संस्थेच्या वतीनं राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत व कौतुक करण्यात येत आहे. प्रतिनिधी नाशिक जिल्हा कविता शिंदे.